भुकाड आहे का कसं खरं आहे का ते? आम्ही गाडी आणायची का तुम्हाला? नाही मागवा ना मागवा मागवा नाही नाही नका 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 हिरवे साप दिसत नाही सर त्याच्यात. नाही का सगळं शेंगा फुटायला त्याला शेंगाच नाही या इकडे पाहा ना तुम्ही पाहून पाहून द्या वरून शेंगा शेंगा खाली काहीच नाही बसणार ते पाय भरते आणि साप पण राहते. भागाची उदय सामंतांनी पाहणी केली. आमच्या भागाची आज उदय सामान्य आहे ना पाहणी केली. पाणी केल्यामुळं आमच्याकडं इथं जो आमचा ऊस होता हा ऊस आमचा जवळपास 15 ते 20 फूट ऊस वाढलेला होता. पण त्या ऊसाचा ज्यावेळेस जसा पाणी झाला ना तर तो पाणी वावरामध्ये जवळपास आमच्या भाषेमध्ये त्याला गुडघेतकं पाणी म्हणते आणि बाकीच्या भाषेमध्ये त्यांना फुटानं किती फुट वावलं अशा पद्धतीने म्हणते. पण इथं आमच्या याच्यामध्ये कामरा इतकं गुडघेतकं पाणी वाहून तर सगळ्या ऊसाचा नाश झाला. आणि मोसंबीच्या मध्ये जे झालं तर मोसंबीत ज्यावेळेस पाणी साचलं ना तर सगळ्या जमिनीत मोसंबीचं जे पिकाचं आमचं नुकसान झालं तर याच्यावरती कोणत्या प्रकारचा रोग नाही आला. या काळ्या पाड्या या पिवळ्या पाड्या या रोगात नाही पाड्या याच्या जमिनीमध्ये सगळं पाणी साचलं आणि पाणी साचून त्या पाण्याचा उपयोग होऊन त्या झाडावरती गेला. आज त्या झाडाला पाण्याची गरज नसताना त्याच्यावरती इतकं पाणी झालं तर ती पूर्ण मोसंबी तळात गेली. पूर्ण मोसंबी तळात गेली आणि त्याच्यावरती असं पिवळसर येऊन सरी रोग येऊन ती मोसंबी एक एक पूर्ण खाली पडू राहिली. तर तुम्ही आज प्रत्यक्ष पहा. नाही हे सोयाबीन आहे. सोयाबीन मध्ये चक्कर मारा सोयाबीनला एक शेंग सुद्धा राहिली नाही. खालून पाण्याने त्याच्या मुळ्या उघड्या झाल्या आणि सगळं सोयाबीन फुटून गेलं. वर तुम्हाला आपल्याला हिरवं दिसतं पण आतमध्ये पाण्यानं सगळ्या शेंगा फुगून ते सगळं बी जमिनीत दोष झालेलं आहे. काय नाव आपलं? माझं नाव प्रकाश मारुतराव जाधव. ते काय चर्चा झाली? चर्चा आता त्यांनी पाणी बघितली, त्यांना प्रत्येक शेतकऱ्याची भेट घेतली, बांधावर जाऊन पाहणी केली. आमचं एकच म्हणणं आहे शासनाला की जे नुकसान झालेलं आहे ते सारसकट शेतकऱ्याला देण्यात यावं आणि शासनाने सगळीकडे दखल घेऊन त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावं. आता दिवाळीचा सण येतोय, शेतकरी हातबल झालेला आहे कारण त्याचे इतकं कंबळ मोडलेलं आहे की जो माल येणार होता त्याच्या घरात तो माल त्याच्या हातात नाही. आता फक्त जे आशा आहे ती पूर्ण शासनाकडेच आहे. माय माऊलींना न्याय देण्याचं काम शासनाने करावं एवढंच म्हणणं आहे. सारसकट कर्जमाफी म्हणा नुकसान भरपाई की म्हणा सारसकट करावी शासनाने. काय नाव आपलं? संतोष बावले आडूळ. कसं नुकसान झालं आणि कसा पाऊस झाला? खूप पाऊस झाला. महापुरासारखा पूर वावराने व्हायला आणि फळबागाचं पण झालं. विहिरी पडलेलं आहे डायरेक्ट. किती नुकसान झालं अंदाजे काय 100% नुकसान झालंय सगळं. काय सरकारकडून त्यानं काहीतरी करा नाही तर शेतकरी असा तरी जाणार आहे तसा तरी जाणार आहे. आल्याला तोंडाची घास पुराणा घातलेला आहे. संदीपान काशीनाथ ठोंबरे पिंपरी राजा.